उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर राज्यातल्या राजकारणानं नवा टर्न घेतला। सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्या तर पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार, दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचं काय होणार या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं अजूनही मिळालेली नाहीत। यासह राज्याच्या राजकारणातील विविध मुद्द्यांवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशी संवाद साधलाय निलेश बुधावलेनं। पाहूया। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, खरं तर ज्या तातडीनं शपथविधी पार पडला आणि त्यानंतर टीकेचे धनी कोण झालं तर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे प्रामुख्याने पाहायला मिळाले। सुनेत्रा पवार यांच्यावर देखील मोठ्या प्रमाणात टीका झाली की पतीच्या निधनानंतर अगदी 24 तासाच्या आतच त्यांनी शपथ घेतला। अशी काय घाई झाली होती, अशी काय वेळ आली होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर की हा तातडीनं तुम्हाला निर्णय घ्यावा लागला? एक तर आपल्या मार्फत महाराष्ट्राला जनतेला सांगू इच्छितो आहे की 3 दिवसाचे विधी झाल्याच्यानंतर शपथविधी झाला, म्हणजे 72 तासाच्या नंतर। त्यामुळे एक स्पष्टपणाचा खुलासा मला करू द्या की कारण चुकीचं जाऊन त्याच्यातून विनाकारण आमच्यावरती असा अन्याय होण्याची आवश्यकता नाही असं मला स्वतःला वाटतं। तातडीने शपथविधी असं म्हणण्याचं काही कारण येतच नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विधिमंडळ पक्षाच्या नेता निवडीची बैठक आम्ही 3 दिवसाच्या दुखवट्याच्या नंतर जो शासकीय दुखवटाही होता जो आपण पाळत असतो त्याच्यानंतर आम्ही विधिमंडळ पक्षाची बैठक 4थ्या दिवशी बोलवली। त्या दिवशी आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना पत्र दिलं आणि मुख्यमंत्री महोदयांनी राज्यपाल महोदयांना विनंती करून शपथ त्या ठिकाणी दिली। आता याच्यामुळे तातडी वगैरे हा प्रश्न येतोच कुठे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विधिमंडळ पक्षाचा नेता जो आम्ही परिश्रमपूर्वक दादांच्या नेतृत्वाखाली निर्णय घेतला 2023मध्ये एनडीएमध्ये सहभागी होण्याचा, त्या निर्णयाच्या अनुषंगाने आम्ही लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं गेलो। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला अपयश आलं। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा प्रचंड आत्मविश्वासाने कमालीची मेहनत घेत दुर्दम्य इच्छाशक्तीने दादा आणि आम्ही सर्वांनी मिळून संबंध महाराष्ट्र पिंजून काढला आणि 59 पैकी 41 जागांच्या वरती घड्याच्या चिन्हावरती आम्ही यश मिळवलं। स्वाभाविकपणाने विधिमंडळ पक्षाचा नेता जसं आदरणीय दादा होते तशाच पद्धतीने त्यांचं दुर्दैवी अपघाती निधन झाल्याच्या नंतर नेता निवडीची प्रक्रिया आम्ही केली। याच्यात कोणाला काय का गैर वाटतं ही प्रश्न अजूनही दुर्दैवाने अनुत्तरित त्या ठिकाणी आहेत आणि याहीपेक्षा हे ज्यांच्याकडनं बोललं जातं किंवा केलं जातं त्याच्याबद्दलही माझा कोणाचा आक्षेप नाही, परंतु शव अंत्यदर्शनासाठी ठेवलेलं असताना विलिनीकरणाची चर्चा त्याच प्रांगणात कोणी कशासाठी केली या प्रश्नाचं उत्तरसुद्धा आपल्यामार्फत महाराष्ट्राच्या जनतेला मिळालं तर त्या माध्यमातून सुद्धा नेमकं कोणाची घाई कशासाठी होती ते सुद्धा त्या ठिकाणी स्पष्ट होईल असं मला प्रदेशाध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी वाटतं आहे। एक भाग विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नेता निवडणं हा पूर्णपणाने पक्षाचा अधिकार आहे, कारण आम्ही ताकदीने दादांच्या नेतृत्वाखाली निवडून आलेले आहोत। आमची प्रामुख्याने विधानसभेमध्ये लढत कोणाबरोबर झाली हे आपण पाहतात। आता विलिनीकरण आणि विधिमंडळ पक्षाचा नेत्याची निवड याचा कसा संबंध येतो याचं जर का कोणी मला सांगितलं, महाराष्ट्राला समजावून सांगितलं जे आज विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये बोलतात, तर मी त्यांचा आभारी नक्की राहीन। विलिनीकरणाची चर्चा अंत्यसंस्कार होण्याच्या पूर्वी ज्या पद्धतीने मुलाखती देण्यात आल्या त्याची घाई कशासाठी होती याचा प्रश्न माध्यमाने जर का विचारला तर मी आपला उपकृत होईन। खरंच विलिनीकरणाची प्रक्रिया सुरू होती का? खरंच अजित पवारांचं तुमचं या संदर्भात किंवा प्रफुल्ल पटेलांचं एकत्रित तुमचं काय बोलणं झालं होतं का? मुळात पक्षाचं विलिनीकरण होणार होतं का? म्हणजे शरद पवार गट आपल्याकडे विलीन होणार होता? हा भाग आज मला या ठिकाणी काय विषयावरती बोलायचं नाही आहे की विलिनीकरण कुठल्या पक्षाचं कुठल्या पक्षात। एक भाग बरोबर दादांची अंतिम इच्छा म्हणून वारंवार बोललं गेलं। दादांची अंतिम इच्छा किंवा काय इच्छा होती अगोदर हे सगळ्या माध्यमांनी पाहिलं। 2019मध्ये दादांची इच्छा होती की भारतीय जनता पक्षाबरोबर सरकार बनवावं, ते भक्कम सरकार राहील, ते विकासाचं गतिमान राहणारं सरकार राहील, 3 पक्षाचं सरकार त्या ठिकाणी योग्य राहणार नाही। दादांची स्पष्ट भूमिका 19लाही होती, 22लाही होती। ज्यावेळेला एकनाथरावांनी एक विशिष्ट भूमिका घेतल्यानंतर पक्षाच्या सर्वच आमदारांनी एक पत्र आदरणीय पवारसाहेबांना लिहिलं होतं, त्यावेळेलासुद्धा होती। त्यावेळेलासुद्धा पक्षात काही निर्णय झाले परंतु दुर्दैवाने त्याची अंमलबजावणी झाली नाही। त्यानंतरसुद्धा एक प्रसंगामध्ये घडला ज्यावेळेला आदरणीय साहेबांनी राजीनामा दिला होता त्यावेळेलासुद्धा दादांच्याबद्दल दादाच ज्या पद्धतीने
त्यावेळेला राजीनाम्याच्या नंतर दादा त्या चव्हाण प्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये बोलले, त्याबद्दल सुद्धा खूप पद्धतीच्या तिखट प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर आम्ही निर्णय घेतला. मग दादांची इच्छा त्यावेळेला होतीच. आजही मी वारंवार एक स्पष्ट केलं आहे की आम्ही एनडीएमध्ये आहोत. एनडीए म्हणजे काय, तर भारतीय जनता पक्ष प्रणित त्यांचा मित्र पक्षाचा देशभरातील संघटन म्हणजे एनडीए. UPA म्हणजे काँग्रेस मध्यबिंदू, त्यांच्यासोबत असणारे पक्ष ते UPA. एनडीएमध्ये ज्यावेळेला आम्ही सहभागी होतो त्यावेळेला मी वारंवार हे स्पष्ट केलं की आम्ही एनडीएच्या सहभागाच्या नंतर आम्ही स्वतःच्या ताकदीवरती निवडणुकीला सामोरं गेलो. महायुतीचे घटक पक्ष म्हणून आम्हाला त्याच्यामध्ये अभूतपूर्व प्रचंड असं यश, स्ट्रायकिंग रेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 2 क्रमांकाला होता. ते दादांच्या नेतृत्वाखाली मिळालं. प्रचंड मेहनत आम्ही सर्वांनी सर्वदूर पद्धतीची केली. स्वाभाविकपणाने आमची पुढची वाटचाल एनडीएमध्येच राहणार आहे हे मी दादा हयात असताना वारंवार माझ्या वेगवेगळ्या पत्रकार परिषदेमध्ये ज्या ज्या वेळेला अशापैकी चर्चा कोणी उपस्थित केली त्याला मी म्हणत आलो. आता माझं हेच म्हणणं आहे की या बाबतीमध्ये सुद्धा उत्तर अनुत्तरित आहे की भारतीय जनता पक्षाबरोबरती म्हणजे एनडीएमध्ये येण्याची तयारी दर्शवून विलिनीकरणाची चर्चा होती किंवा काय आहे याच्याबद्दलची स्पष्टता यावी आणि मग योग्य वेळेला प्रदेशाध्यक्ष म्हणून जी भूमिका मांडायची आहे ती मांडील. आता शरद पवार पक्षांच्या वतीनं काही डेट्स समोर आणलेल्या आहेत, वेगवेगळ्या तारखा, जिथं अजित पवार स्वतः एकटे या सर्व नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत आणि ही विलिनीकरणासंदर्भातली चर्चा होती अशी देखील माहिती समोर येते. जर हाच पुढे जाऊन ही गोष्ट घडणार असेल तर तुम्हाला ती मान्य असेल का? आणि विलिनीकरण जर होणार असेल, शरदचंद्र पवार पक्ष एनडीए सोबत येणार असेल तर तुम्हाला ते मान्य असेल का तुमच्यासोबत? आपण जी तारीख सांगताय त्यावेळेला महानगरपालिकेच्या निवडणुका संपलेल्या होत्या. महानगरपालिकेच्या निवडणुकीचे निकाल आलेले होते आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आदरणीय पवार साहेबांचा पक्ष यांनी एकत्रितपणे निवडणूक लढवली. वेगवेगळ्या चिन्हावर, जरूर मी म्हणतो ना, वेगवेगळ्या चिन्हावरती पण एकत्रितपणे निवडणूक लढवली. हे संबंध महाराष्ट्राने त्यावेळेला पाहिलं. निवडणूक एकत्रितपणाने लढणं, मी तर एखादा निवडणुकीच्या पुरता हा एक भाग झाला. त्या निवडणुकीचा टप्पा पुरा होत असतानाच जिल्हा परिषदेच्या निवडणुका घोषित झाल्या आणि या जिल्हा परिषदेच्या निवडणुका प्रामुख्याने कुठं आहेत तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, मराठवाड्यामध्ये धाराशिव, लातूर, परभणी आणि संभाजीनगर, कोकणामध्ये रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. त्यामुळे तो जो व्हिडिओ प्रसिद्ध झाला तो बारामतीमध्ये कृषी प्रदर्शन होतं, त्याच्यानंतरच्या बैठकीचा असावा असं माझं मत आहे. माझं मत का, कारण त्यानंतर खुद्द दादाने एक पत्रकार परिषद बारामतीमध्ये घेतली आणि दादानी त्या बैठकीमध्ये जे ठरलं ते त्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. माझं या ठिकाणचं एखादं वाक्य त्या घटनेशी सुसंगत का विसंगत आपण नक्की शोधपत्रकारितले एक उत्तम जाणकार आहात तेव्हा आपण बघू शकता. त्यावेळेला दादांनी स्वच्छपणाने सांगितलं की या निवडणुका एकत्रितपणाने लढवाव्यात आणि एकत्रितपणाने लढवत असतानाच एका चिन्हावरती लढवाव्यात, घड्याळाच्या चिन्हावरती लढवाव्यात अशी चर्चा त्या बैठकीमध्ये झाली असं दादांनीच पत्रकार परिषदेमध्ये त्या ठिकाणी ते स्पष्ट केलं. एक त्यानंतर दादांनी मला फोन केला. दादांनी ते सांगितलं की अशा पद्धतीची चर्चा झालेली आहे, त्याच्यामुळे शशिकांत शिंदे तुमच्याशी संपर्क करतील आणि ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी घड्याळाच्या चिन्हावरती उमेदवार उभे करायचे आहेत, तेवढ्या सूचना आपल्या जिल्हाध्यक्षांना द्या, एवढीच चर्चा. ज्या पद्धतीचे सगळे दावे केले जात आहेत की आता ही शेवटच्या टप्प्यात होती, 15 तारीख निश्चित झाली होती, स्वतः शरद पवारांना म्हटले, त्यामुळे याच्या पुढे तर दुसरा आणि कोणच व्यक्ती नाहीये की जे या सगळ्या विषयासंदर्भात बोलू शकेल. नाही, मी काय म्हटलं की कोणीतरी सांगितलेलं आहे की आम्ही पत्रकार परिषद घेऊन काय काय टप्प्यावरती काय काय झालं ते आम्ही सांगू. ते एकदा येऊ दे ना, मलाच का आज सांगण्याची काय घाई आहे. शपथविधी झाला, नाही पुढचे सगळे टप्पे गोष्टी होत गेल्या. बघा निलेशजी, मी पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो, 2 बाबी पूर्णपणाने स्वतंत्र आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपला नेता निवडणं आणि शपथ घेणं नेतृत्वाने, हा आणि विलिनीकरणाचा मुद्दा काय येतो, म्हणजे विलिनीकरणानंतर उपमुख्यमंत्री दुसरं कोण होणार होतं का, हा का प्रश्न उपस्थित केला जातो मला कळू शकत नाही. मी आपल्याला प्रश्न विचारतो, असं काही वातावरण नाही, मी आपल्याला प्रश्न विचारतो की वारंवार हे का
विचारलं जातं आहे, मी आपल्याला स्पष्टीकरण दिलं, माध्यमांना स्पष्टीकरण दिलं. आता यापेक्षा या विषयावरती मला बोलायचं नाही, कारण तो आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकार आहे. आमचा नेता कोण आम्ही निवडायचा, आम्ही निवडणूक स्वतंत्रपणाने लढून जिंकून आलेलो आहोत. त्याच्यामुळे त्या बाबतीमध्ये कुठलंही भाष्य यापेक्षा मी अधिक करू इच्छित नाही. आपण जे विचारलेला त्या सगळ्या प्रश्नाची माझ्या परिस्थितीमध्ये जे माझ्यामार्फत पक्षाची भूमिका जी मांडण्याची आवश्यकता होती ती त्या ठिकाणी मी निश्चितपणाने मांडलेली आहे. संसदेमध्ये विरोधी पक्षातला एक महत्त्वाचा पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तुमच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांसंदर्भातला एक स्थगन प्रस्ताव मांडतो. म्हटलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मात्र कुठं भूमिका घेताना दिसत नाही. या विषयाच्या अनुषंगानं तुम्हाला वाटत नाही का की या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हायला पाहिजे किंवा ह्या सगळ्या विषयांसंदर्भात जर त्यांना स्थगन मांडले त्याला तुमचा पाठिंबा आहे का? नेमकी काय भूमिका आहे? एक भाग मला निलेशजी कळू शकत नाही. घटना घडल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या घटनेची सखोल चौकशी व्हावी असं केंद्र सरकारच्या नागरी उड्डाण मंत्रालयाला लिहिलेलं आहे. त्या पद्धतीने त्या खात्याचे मंत्री श्री राम नायडू यांनी, मुरलीधर मोहोळ यांनी ती बाब वारंवार स्पष्ट त्या ठिकाणी केलेली आहे. माझंही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून राज्य सरकारला, केंद्र सरकारला विनंती राहील की तातडीने या सगळ्या गोष्टीचा जो तपास सुरू आहे तो आणखीन शीघ्र गतीने करावा आणि त्याच्यातील सर्व सत्य महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेसमोर लवकरात लवकर आणावं अशी आमची भूमिका आहे. सर, खरं तर उपमुख्यमंत्री पदाची आता सुनेत्रा पवारांना शपथ घेतली असली तरी अजित पवारांकडे वेगवेगळी महत्त्वाची खाती होती. माळेगाव साखर कारखान्याचा विषय असेल, ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपद असेल, पुणे महामंडळाच्या अध्यक्षपदाचा विषय असेल, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधल्या संचालक पदाचा विषय असेल. तर या सगळ्या विषयासंदर्भात पक्ष काय पुढचा निर्णय घेतोय? पवार कुटुंबातच या सगळ्या गोष्टी राहणार आहेत की या सगळ्या संदर्भात काही तुमची अंतर्गत बैठक होणार आहे या सगळ्या विषयाच्या अनुषंगाने? आम्ही या बाबतीमध्ये आज काही विचार केलेला नाही, कारण दादांनी त्या अत्यंत परिश्रमपूर्वक संस्था उभ्या केल्यात. आणि आपण पाहिलं की अलीकडच्या कालावधीमध्ये माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीला पहिल्यांदाच मी अध्यक्ष होणार आहे अशी घोषणा त्यांनी निवडणूकपूर्वी केली. त्यामुळे त्यांचे काही आडाखे आहेत. त्या सगळ्या परिसरामध्ये साखर उद्योग असेल, तिथला कृषी उद्योग असेल, तिथं वेगळं औद्योगिकरण असेल, या सगळ्याच्या बाबतीमध्ये परिश्रमपूर्वक दादांनी गेले 30 वर्ष स्वतःला समर्पित भावनेने त्या ठिकाणी काम केलेलं आहे. अशा वेळेला त्या संदर्भातला निर्णय ज्या वेळेला तशापैकी स्थिती होईल त्यावेळेला आम्ही सगळेजण एकत्रितपणे बसून करू. सध्या तुमच्या पक्षाचे अमोल मिटकरी सातत्याने एक वेगवेगळी भूमिका मांडताना दिसत आहेत. पक्ष एका बाजूला म्हणजे पक्षातले सर्व आमदार एक भूमिका घेऊन आहेत तर ते एक वेगळी भूमिका मांडतायत. त्यांच्या भूमिकेचं कुठंतरी लोकांमधनं देखील मागणीचं त्यांच्या स्वागत होतं की प्रत्येक गोष्टी समोर आल्या पाहिजेत, CCTV आले पाहिजेत, ते विमानातनं एअरपोर्टला पोहोचले तिथून विमानापर्यंत जाण्यापर्यंतचे. काय या संदर्भात म्हणणं आहे सर? एक बघा निलेशजी, मी वारंवार गेले 4 दिवस स्पष्ट करतोय. आत्ता आपल्याजवळ 2 मिनिटापूर्वी मी सुद्धा म्हणालो की दादांचा जो दुर्दैवी विमान अपघात घडला त्या अपघाताची अगदी देवगिरीवरून दादा निघाल्यापासून विमानतळावरती पोचल्यापासून तिथून उतरेपर्यंत काल आपण पाहिलं तर 8:37 दादांनी म्हणजे विमान लँडिंग होण्याच्या आसपास ज्यावेळेला रेंज येते त्यावेळेला फोन केलेला हे आपण पाहिलं. त्यामुळे या सगळ्या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करून ते सत्य आणावं असं मी वारंवार बोललो आहे. आता या सगळ्या वातावरणामध्ये यापेक्षा मला त्या विषयावरती अधिक काय बोलायचं नाही. सर, तुमचं कधी बोलणं झालं शेवटचं आणि काय बोलणं झालं महाराष्ट्राला कळू शकेल का नेमकं काय बोलणं झालं? कधी तुमची भेट झाली? माझी भेट आदल्या दिवशी 5 वाजता ठरलेली होती. 5:10 मी देवगिरीवरती पोचलो. 7 वाजेपर्यंत मी त्यांच्या समेत होतो. त्यावेळेला जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील, ते मांडणारा अर्थसंकल्प असेल, त्या अर्थसंकल्पामध्ये कोकणाविषयी, रायगडविषयी नेमकं काय काय असावं या संदर्भातली आमची चर्चा जरूर त्या ठिकाणी झाली. चर्चा अधुरी झाली याचं शल्य आणि दुःख माझ्या मनामध्ये खूप आयुष्यभर त्या ठिकाणी राहील. उपमुख्यमंत्री पदाचा विषय मार्गी लागला आहे. राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा विषय कधीपर्यंत मार्गी लागू शकतो? कारण तुमच्या पक्षामध्ये वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत, तर त्याची काही तयारी सुरू झाली आहे का? कधीपर्यंत ही निवड होऊ शकते आणि अध्यक्षपदासंदर्भामध्ये सध्या काय चर्चा सुरू आहे? अध्यक्षपदाच्या बाबतीमध्ये आमची भूमिका स्पष्ट आहे. जी भूमिका कार्याध्यक्ष म्हणून प्रफुल्लबाईंनी दिल्लीमध्ये सुद्धा सांगितली, मी वारंवार स्पष्ट केली. आमदारांच्या, कार्यकर्त्यांच्या मनातल्या ज्या संवेदना आहेत, ज्या भावना आहेत, ते मनामध्ये ठेवतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी घेईल. शेवटी पक्षाची घटना आणि बाकीच्या सगळ्या काय जे काय बाबी आहेत ह्यासुद्धा लवकरात लवकर त्या ठिकाणी पूर्ण केल्या जातील.
ताईंना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली बहिणींना, मात्र त्यांच्या राज्यसभेचा विषय जो आहे त्यांना राजीनामा दिला आहे की अजून त्यांचा राजीनामा देणं बाकी आहे, आणि जर दिला असेल तर त्यांच्या जागी कोण जाऊ शकतं? पार्थ पवार सातत्यानं मागणी करताय अशी एक माहिती समोर येते. एक भाग असा आहे की राज्याच्या मंत्रिमंडळाची शपथ किंवा केंद्रीय मंत्रिमंडळाची शपथ ही त्या सभागृहाचा सदस्य नसताना सुद्धा घेता येऊ शकते. महाराष्ट्रामध्ये तशी अनेक उदाहरणं आहेत, केंद्रपातळीवरती अनेक उदाहरणं त्या ठिकाणी आहेत. ह्या जे काय वैज्ञानिक तांत्रिक बाबी आहेत याची पूर्तता करण्याचं राजकीय भान आम्हाला जरूर आहे. तेवढं तर आम्हाला गेल्या अनेक वर्षाच्या राजकारणामध्ये ज्ञात आहे की कोणाला शपथ घेता येऊ शकते, किती कालावधीमध्ये सदस्य न होता त्या सभागृहाचा राहू शकतं, एखाद्या दुसरा सभागृहाचा असेल तर किती काळ राहता येतं. दादांचं उदाहरण आहे 91 सालामध्ये, आदरणीय पवारसाहेबांचं उदाहरण आहे. अशी अनेक उदाहरणं आहेत. त्याच्यामुळे त्याचे तांत्रिक आणि जे काही घटनात्मक बाबी आहेत याची योग्य माहिती आमच्याकडं जरूर आहे. आम्ही त्या साऱ्या गोष्टीच्या प्रक्रियेत अनेक वेळेला गेलेलो आहोत. त्या संदर्भातला निर्णयसुद्धा योग्य वेळेला नक्की होईल. तर सुनेत्रा पवार अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आगामी काळात महाराष्ट्राला पाहायला मिळतील का? मी निलेशजी मगाचपासून आणि कालपासून वारंवार हे स्पष्ट केलेलं आहे की आमदारांच्या, कार्यकर्त्यांच्या, जनतेच्या आणि पक्षाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांच्या, पक्षाच्या कोर ग्रुपच्या भावना लक्षामध्ये घेऊन त्या संदर्भातला निर्णय त्या प्रक्रियेद्वारे लवकरात लवकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निश्चितपणे त्या ठिकाणी घेईल. सर धन्यवाद, वेळात वेळ काढून तुम्ही आम्हाला वेळ दिला. आपल्यासोबत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे होते आणि एकंदरीतच मागच्या काही दिवसांपासून सध्या जी त्यांच्यावर टीका होते, पक्षावर टीका होते, याला सडेतोड उत्तर त्यांना या निमित्ताने एबीपी माझाशी बोलताना दिलं आहे. कॅमेरामन रोहित कांबळेसह निलेश बुधावले, एबीपी माझा, श्रीवर्धन, रायगड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.